जम्मू कश्मीर के पहलगाम में पर्यटकों पर हुए आतंकी हमले के खिलाफ देश भर सहित नवी मुंबई में भी लोगों में जमकर आक्रोश देखने मिला। आतंकियों की इस नामर्दानगी के खिलाफ नवी मुंबई युवा सेना जिला प्रमुख अनिकेत महात्रे के नेतृत्व में तमाम शिव सैनिक और युवा सैनिकों ने छत्रपति शिवाजी महाराज चौक पर आतंकियों के खिलाफ जमकर प्रदर्शन कर पाकिस्तान मुर्दाबाद के नारे लगाकर पाकिस्तान का झंडा फाड़कर अपना निषेध व्यक्त किया। इस दौरान शिवसेना जिला प्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला जिला संगठक सरोज पाटिल, उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल सह कई युवा पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। इस दौरान इस हमले में मारे गए निर्दोष पर्यटकों को श्रद्धांजलि भी अर्पित की गई। पाकिस्तानी आतंकियों की साजिश और निकम्मी हरकत के खिलाफ अनिकेत म्हात्रे और सरोज पाटिल ने अपना रोष व्यक्त किया। आपल्याला माहितीच आहे की 22 एप्रिल ही अतिशय दुःखद अशी घटना त्या दिवशी घडलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी जे आपले पर्यटक गेले होते त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला। माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना झाली। लोकांना जात पात धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम तर मी नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख महिला आघाडी शिवसेना पक्षातर्फे तसेच आमची युवा सेनेतर्फे निषेध व्यक्त करते आणि जे मृत्यू पावलेले आहेत त्या सर्वांना भावपूर्ण आदरांजली वाहते। त्याचप्रमाणे त्यांचे जे कुटुंब आहेत त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करते। आपण बघितलेलं आहे की हा काश्मीरमध्ये हा अतिशय भ्याड असा हल्ला होता। म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना तिथे घडलेली आहे। आज आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी असतील, देवेंद्र फडणवीसजी असतील, त्याचप्रमाणे आमचे पक्षप्रमुख शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे त्यांच्यासाठी झटत आहेत। तुम्ही बघितलंय की तातडीने आज तिकडे गेलेले आहेत। आमचे डॉक्टर चिकाजी शिंदे साहेब आरोग्याची पूर्ण टीम ते तिकडे घेऊन तिथे गेलेले आहेत आणि त्यांनी तिथले जे आपले पर्यटक आहेत त्यांना एवढा दिलासा मिळालेला आहे की आमचे कोणीतरी प्रमुख आलेले आहेत आणि आमचे विचारपूस करत आहेत। त्यामुळे आमचं केंद्र शासनावर आमचा एक मोठा विश्वास आहे की हे जे पाकडे आहेत यांना नेस्तानाबूत केल्याशिवाय आमची केंद्र सरकार गप्प बसणार आहे। तुम्ही बघितलेलं आहे मागे देखील असा हल्ला झाला होता, परंतु आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी ह्यांचा सुपडा साफ केलेला होता आणि आता त्याचप्रमाणे तसंच केंद्र सरकार ही काम करेल आणि आमचे जे पक्षप्रमुख आहेत मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे त्यांच्या प्रती निश्चित काहीतरी कार्यवाही करतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे। आज नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने त्याचसोबत युवा सेना असेल, महिला आघाडी असेल, आम्ही शिवसेनेच्या वतीने जे आहे या ठिकाणी श्रद्धांजली आणि निषेध सभेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। मी सर्वात प्रथम जे आहे पहलगाम या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले पर्यटक त्यांना सर्वांना त्यांच्या परिजनांना जे आहे त्यांना आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने मी अर्पण करतो। त्याचसोबत आपल्या सर्वांना माहीत असेल की हा जो हल्ला झालेला आहे तो निश्चितच आपल्या भारताच्या प्रतिष्ठेवर, शांततेवर आणि आपल्या सुरक्षतेवर झालेला हल्ला आहे। 2014 पूर्वी आपल्याला माहीत असेल की काँग्रेसच्या काळामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती। 2014 नंतर जे आहे आदरणीय आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वात जी सुरक्षा यंत्रणा आहे ती अगदी इतकी मजबूत झाली होती की त्या ठिकाणी काश्मीरमध्ये जे आहेत हल्ले असतील, अतिरेकी हल्ले या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला भेटत होते। त्यानंतर 370 कलम हटवल्यानंतर ज्या ठिकाणी जे आहे काश्मीरमध्ये व्यापार सुरू झाला, एक नवीन आशा आणि भविष्य घेऊन जे आहे काश्मीरमधली लोक कुठेतरी आशेच्या किरणेने त्या ठिकाणी बघायला सुरुवात केली होती आणि अशामध्ये जे आहे कुठेतरी शांतता त्या ठिकाणी भंग व्हावी याच अनुषंगाने हा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। मी या भ्याड हल्ल्याचे जे आहे शिवसेना परिवाराच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने उरी असेल किंवा मग बालाकोटमध्ये प्रत्युत्तर देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय सैन्याने केलं आणि येणाऱ्या काळामध्ये देखील पहलगाममध्ये जे हल्ला झाला त्याचं देखील प्रत्युत्तर भारतीय सेनेच्या वतीने जे आहे ते देण्यात येईल असा विश्वास मी या ठिकाणी जे आहे तमाम देशवासियांना मी देऊ इच्छितो। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।